हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। जे भाजपासोबत त्यांना सोबत घेता येणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। सत्तेसाठी संधी साधू झालेले म्हणत अजित पवारांवर टीकास्त्र। प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार, एकत्र येण्याबाबत नकाराचा सूर आळवणाऱ्या शरद पवारांच्या वक्तव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया। नाशकातल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही सुधाकर बडगुजरांना पक्षात एंट्री। बबन घोलप, नयना घोलप आणि अशोक मुर्तडक यांच्या खांद्यावरही भाजपचा झेंडा। बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत सकाळपर्यंत माहीत नव्हतं। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या भूमिकेमुळे भुवया उंचावल्या, तर दुपारी महाजनांच्या फोननंतर बावनकुळे पक्षप्रवेशासाठी उपस्थित। बडगुजरांच्या भाजप प्रवेशानंतर सलीम कुत्ता प्रकरणाला फोडणी। विधानसभेमध्ये प्रकरण गाजवणाऱ्या नितेश राणेंचा अंधारेंकडून समाचार, तर राऊत आणि शेलारांमध्ये दाऊदवरून वाकयुद्ध। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध। हद्दवाढ झाल्यास झेडपी मनपा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा। मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष। राज्यात शेतीसाठी AI धोरण मंजूर। मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागासाठी मोठा निर्णय। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवणार। एअर इंडियाच्या विमानांमागचं शुल्ककाष्ठ संपेना। तांत्रिक बिघाडासह वेगवेगळ्या कारणांमुळे लंडनला जाणारी 2 तर पॅरिसला जाणारं 1 विमान रद्द। अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी विद्यार्थ्यांनी उड्या मारून वाचवले प्राण। वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांचा उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सबरवाल आणि रायगडच्या मैथिली पाटीलला अखेरचा निरोप। क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्यावरही काल रात्री अंत्यसंस्कार। इस्रायल-इराणमधला संघर्ष शिगेला। तेहरानमधील भारतीयांनी शहर सोडलं। इराण-इस्रायल युद्धामुळे भारतीय दूतावासाकडून महत्त्वाची सूचना। इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला। राजधानी तेल अवीववर देखील क्षेपणास्त्रांनी वार।